कोण आहात तुम्ही? हा, आणि कोणाच्या सांगण्यावर नाही करताय? मला बांधून ठेवून तुम्हाला काय मिळणार आहे? हा, सोडा मला. तुम्ही हे ठीक करत नाही. हा, योग्य करत नाहीये तुम्ही हे. योग्य काय योग्य काय हे आता तुम्ही शिकवणार आम्हाला शंकररावजी? मोनिका, तू तू व्हायच्या सगळ्या मागे? मला वाटलेलंच. पहिल्या दिवसापासून मला वाटलं होतं की तू विश्वासघातकीच आहेस. बाप रे, तुम्ही एवढे हुशार आहात शंकररावजी. तुम्हाला आधीच कळलेलं मी कशी आहे. तरी सुद्धा मला माज दाखवलं ऑफिस मध्ये. त्याचेच हे परिणाम आहेत. बघा आता नेमकं काय हवंय तुला? सावली हर्बल मध्ये अडथळे आणण्यासाठी हे करतेस ना सगळं? पैसे पाहिजे तुला? बोल, किती पैसे पाहिजे? मी देतो. पण ह्या चांगल्या कामामध्ये अडथळे आणू नकोस. सावली हर्बल चालू झाली ना तर कित्येक कामगारांना रोजगार मिळेल, त्यांचं भलं होईल. शंकररावजी, तुम्ही त्यांच्या भल्याचा विचार करताय? हा, त्यांच्या भल्याचा विचार करण्यापेक्षा माझ्या भल्याचा विचार करायचात ना. म्हणजे हे सगळं तुम्हाला फेस नसतं करावं लागलं. आता बघा बरं, त्रास होतोय ना तुम्हाला. ओवी बाळा, माझं ऐक ना, मी काय म्हणते. ओवी 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 ऐक ना, ऐक. त्यांचा ना काहीतरी गैरसमज झाला असेल. तुला सांगू, आपल्या कुटुंबात साधा सा सुद्धा लावता येत नाही कुणाला. मग गाणं कोण गाणार आहे सांग मला. काकू, मी लहान आहे हे मान्य आहे मला, पण मी अजून कुकुली बाळ नाहीये ना. त्यांचा कोणताही गैरसमज झालेला नव्हता. त्या बाई जेव्हा गाण्याबद्दल बोलत होत्या तेव्हा घाबरलीस तू, बघितलं की मी. ओवी बाळा, वेडी आहेस का तू? असं कुठल्याही अनोळखी बाईने मला अचानक सांगितलं की तुमच्या घरात गाण्याचा गुरु आहे, मग मला धक्का नाही का बसणार? म्हणून माझा चेहरा तसा झाला, दुसरं कुठलंच कारण नाही. खरंच तू खोटं बोलतेस माझ्याशी. जर त्यांचा गैरसमज झाला होता तर तू तिकडेच का नाही सांगितलंस? क्लास बद्दल काही न विचारता, फी न विचारता तुम्हाला इकडे घेऊन आलीस. अगं वेडाबाई, आपल्याला किती उशीर झाला होता सांग ना. आणि त्यात त्यांनाही कुठेतरी बाहेर जायचं होतं ना, म्हणून आपण निघालो. दुसरं काहीच कारण नाही. पण एक काम करते मी. उद्या लवकर निघते आणि शांतपणे सगळी चौकशी करते, मग तर झालं. मला माहितीये तू मला काहीच सांगणार नाही. तू माझ्यापासून काहीतरी लपवते. आता मी पण ठरवलंय, तू माझ्याशी खरं बोलणार नाही तर मी पण तुझं ऐकणार नाही. ओवी, हा काय हट्ट आहे बाळा? हट्ट नाही, माझं ठरलंय. मला दुसरं कुठल्याच गाण्याच्या क्लासला जायचं नाही. जाईन तर फक्त गुरुकुलला, अभिरच्या आईकडे. मला तिथे ऍडमिशन घेऊन दिलं नाहीस तर मी तुझ्याशी बोलणार नाही. बाय. ओवी ओवी ऐक ना, मी काय सांगते ऐकून तर घे. काय करायचं ह्या मुलीचं? अबीर, आज उशीर झालाय तुला यायला. चल हातपाय धुवून घे. शुभम करोती म्हणायची वेळ झाली आहे. अबीर, अबीर, काय अवस्था करून घेतलीस तू? ए राजा, काय झालं? तू रडतोयस का? शांत हो आधी. अबीर, मला सांग काय झालंय? तुझे कपडे बघ कसे झाले. तू रडतोयस, काहीतरी सांग मला. सांग ना मला राजा, काय झालंय? हा, बोल ना. मित्रांची भांडण केलंस का? मारामारी झाली का? कोणी काही बोललं का तुला? कोणी काही केलं का? हा अबीर, राजा बोल ना मला, काय झालंय? मला काळजी वाटते रे. आईला नाही सांगणार तू? हा अबीर, शांत नको ना बसू. सांग ना काय झालं, मला भीती वाटते. अबीर, राजा सांग ना काय झालंय? हा पिल्लू, काय झालंय तुला? बोल ना काय झालं? अबीर, शंकररावजी, हे बघा, शेवटची 4 नखं उरलेत. यांचं फायलिंग कंप्लीट होईपर्यंत मी तुम्हाला एक काम सांगते. हे दादा आहेत ना,
ते आता तुम्हाला एक फोन लावून देते माझ्या सासूबाईंना. त्यांच्याशी छान बोलायचं. त्यांना काय सांगणार? त्यांना म्हणायचं की हे बघा तिलोत्तमा मॅडम, मी या सावली हर्बल्सच्या प्रोजेक्टमध्ये अजिबात इंटरेस्टेड नाही आहे. मला माझे पैसे या प्रोजेक्टमध्ये नाही गुंतवायचे, तर मी माघार घेतोय असं व्यवस्थित सांगायचं. आणि मग काय, आपण घरी जाऊयात सगळे. खूप लेट झालंय हो, आता कंटाळा आला आम्हाला. तुम्हाला पण घरी जायचं असेल ना, उशीर झालाय. करा पटकन, 4च नका तर बघा. तुला काय वाटलं तू या 2 सडकछाम गुंडांना घेऊन मला धमकी देशील? हो, मूर्ख आहेस तू, मूर्ख. मला एक कळत नाही, तिलोत्तमासारखी हुशार बाई कशी काय तुझ्या तावडीत सापडली कोण जाणे. ढोंगी आहेस तू, ढोंगी. तुझं हे ढोंगी रूप ना मी लवकरच तिच्या समोर आणतो की नाही बघच तू. तू कोणाशी पंगा घेतलायस ना हे तुला माहित नाहीये. एव्हा ना माझी माणसं मला शोधायला बाहेर पडली असतील, लवकरच ते इथे येतील. मग तुझं काय होणार आहे ना हे तुला ठाऊक नाहीये. शंकररावजी, हे असं तुम्ही मला का घाबरवताय? हा, मला तर भीती वाटते. तुमचे लोक मला बाहेर गेल्यावर मला मारतील. हो, मला भीती वाटते. उगाच तुमच्या नादाला लागले बाई. हो, तर त्यांना सोडा बरं, सोडा पटकन. मला भीती वाटते आता त्यांची. हो. सोडा. उशिरा का होईना तुला अक्कल आली. बरं झालं देवाने तुला वेळेत अक्कल दिली. हो, बरं झालं देवाने अक्कल दिली. हे बघा, माझं चुकलं, मला माफ करा प्लीज. ते ना मला राग आलेला हो खूप. तुम्ही ऑफिसमध्ये माझं इन्सल्ट केलात ना, तर माझ्या ते डोक्यात गेलं होतं, म्हणून मी इम्पल्सिव्हली असं सगळं वागले. आणि हे बघा, प्लीज बाहेर कोणालाच काही सांगू नका. तू सुधारणार असशील ना तर नक्कीच कोणाला सांगणार नाही. आणि देव एकदाच संधी देतो, लक्षात ठेव. मॅडम का सोडलं तुम्ही त्याला? ते आत्ता बोलून गेले ना, देव एकच संधी देतो. मला तीच संधी मिळवायची आणि त्याचं सोनं करायचंय. म्हणजे मॅडम आता तुम्ही सुधारणार, आम्ही आता वडापावचा कारा टाकायचा? विलन्स कधीच सुधरत नाही तर ते आयुष्यभर नालायकच राहतात. आता त्यांचा व्यवस्थित सत्कार करा, पण कायद्याच्या चौकटीत राहून. कळलं ना? हो. येस.